राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये बलाढ्य राजकीय घराणे आहेत। ही घराणीच त्या त्या जिल्ह्यांची सत्ता चालवतात। त्यांच्या घरातील व्यक्ती विधानसभा, लोकसभा, राज्यसभा असो किंवा विधान परिषदेवर असते। राज्याच्या विधानसभेत आणि विधान परिषदेत एकमेकांचे नातेवाईक असलेल्या आमदारांची भली मोठी यादीच आहे। त्यात कुणी कुणाचे बहीण भाऊ तर कुणी चुलते पुतणे, मावस भाऊ, मामा भाचे, वडील मुलगा किंवा साडू अशा जोड्याच आहेत। यातील काहींचा पक्ष एकच आहे तर काही जण विरोधी पक्षात आणि काही जण सत्ताधारी पक्षांमध्ये आहेत। राज्यातील विधानसभा निवडणुकीला वर्षपूर्ती झाली, त्या पार्श्वभूमीवर ही यादीच आपण व्हिडिओमधून पाहूया। संतोष दानवे आणि संजना जाधव तर मुंडे बहीण भाऊ, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा मुलगा आणि मुलगी दोघेही विधानसभेत आहेत। जालन्यातील भोकरदन मतदारसंघातून संतोष दानवे हे निवडून आलेले आहेत। त्यांची ही तिसरी टर्म आहे। तर संतोष दानवे यांची बहीण संजना जाधव या कन्नड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत। त्या शिवसेनेकडून निवडून आल्या आहेत। तर मंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे परळीचे आमदार धनंजय मुंडे हे चुलत भावंड विधिमंडळात आहेत। पंकजा मुंडे या विधान परिषदेच्या सदस्य आहेत। कोकणातून सख्या भावांच्या दोन जोड्या विधानसभेत, उद्योगमंत्री उदय सामंत आणि त्यांचे सख्खे बंधू किरण सामंत ही जोडी विधानसभेत आहे। दोघेही शिवसेनेचे आमदार आहेत। उदय सामंत रत्नागिरी तर किरण सामंत राजापूर मतदारसंघातून निवडून आले आहेत। तर भाजपचे खासदार नारायण राणे यांची दोन्ही मुलंही आमदार आहेत। नितेश राणे हे भाजपकडून तर निलेश राणे शिवसेनेकडून आमदार आहेत। म्हणजेच कोकणातून दोन सख्या भावांच्या जोड्या विधानसभेत आहेत। त्यातील दोघं मंत्री आहेत। आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई या मावस भावाची जोडी विधानसभेत आहे। आदित्य ठाकरे वरळीतून दोनदा निवडून आले आहेत। त्यांचे सख्खे मावस भाऊ वरुण सरदेसाई वांद्रे पूर्व मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आले आहेत। शिवसेनेचे ठाकरे गटाचे परभणीचे आमदार राहुल पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित हे दोघं मावस भाऊ आहेत। मोळचे माजी आमदार राजन पाटील यांचे ते भाचे आहेत। विधानसभेत पवार चुलत्या पुतणीची जोडी, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार रोहित पवार ही चुलत्या आणि पुतणीची जोडी विधानसभेत आहे। रोहित पवार हे कर्जत जामखेड मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत। हे दोघेही वेगवेगळ्या राष्ट्रवादीचं प्रतिनिधित्व करतात। महाराष्ट्राच्या विधानसभेत सख्खे साडोही आहेत। शरद पवार गटाचे जयंत पाटील आणि भाजपचे आमदार सत्यजित देशमुख हे दोघं साडू आहेत। जयंत पाटील यांच्या पत्नी शैलजा आणि सत्यजित देशमुख यांच्या पत्नी रेणुका सख्या बहिणी आहेत। देशमुख हे शिराळा मतदारसंघातून तर जयंत पाटील इस्लामपूर वाळवा मतदारसंघातून निवडून आले आहेत। विधिमंडळात वडील आणि मुलाच्या दोन जोड्या, वडील विधानसभेत तर मुलगा विधान परिषदेत, मुलगा विधानसभेत आणि वडील विधान परिषदेत अशा दोन जोड्या राजकारणात आहेत। यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधान परिषदेचे सदस्य आहेत तर मुलगा आदित्य ठाकरे विधानसभेत आहे। दुसरं म्हणजे राष्ट्रवादीचे छगन भुजबळ हे येवला मतदारसंघाचे आमदार आहेत तर त्यांचे चिरंजीव पंकज भुजबळ हे विधान परिषदेत आहेत। जावई सासऱ्यांची जोडी विधानसभेत होती, पण राहुरीचे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले, त्यांचे जावई अहिल्यानगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप ही जावई सासऱ्यांची जोडी विधानसभेत होती, पण कर्डिले यांच्या निधनामुळे ही जोडी आता फुटली आहे। दिलीप वळसे पाटलांच्या मेवण्याची पत्नी विधानसभेत, सगळे सोयऱ्यांमध्ये माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मेवण्याची पत्नी सई प्रकाश डहाके विधानसभेत आहेत। त्या भाजपच्या वाशिम जिल्ह्यातील करंजा मतदारसंघाचे आमदार आहेत। विधान भवनात दीर भावजयची जोडी, विधानसभेत भावजय आणि विधान परिषदेत दीर अशी एक राजकीय जोडी आहे। शेवगाव पाथर्डीच्या भाजपचे आमदार मोनिका राजळे यांचे मावस दीर सत्यजित तांबे विधान परिषदेचे सदस्य आहेत। महाराष्ट्राच्या विधानसभेत मामा भाचेंची दमदार जोडी देखील आहे। धाराशिव मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांचे भाचे अभिजित पाटील हे माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत। अभिजित पाटील हे शरद पवार गटाकडून पहिल्यांदा आमदार झाले आहेत तर कैलास पाटील हे दुसऱ्यांदा विधानसभेत गेले आहेत। तर मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणातील नातेसंबंधांबद्दल तुम्हाला काय वाटतं? तसेच विधानसभेत आणखी काही नातेसंबंध असलेले आमदार तुम्हाला माहीत आहेत का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा।